हॅलो फ्रेंड्स, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.1 बी द बेस्ट या पोएमचे वॉर्मिंग अप चिटचॅट अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यास. सुरुवात करूया आपल्या चिटचॅटला. चिटचॅट मध्ये असणारा मित्रांनो आपला पहिला प्रश्न बघूया. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालेले आहे का, बक्षीस मिळालेले आहे का? त्या प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 1 आहे. आन्सर मित्रांनो आपण या प्रकारे लिहू शकतो. यस यस आय गॉट अ प्राइज इन अ स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. या प्रकारे आपल्याला आन्सर लिहिता येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? त्यावेळेला तुम्ही काय फील केलं, तुम्हाला कसे वाटले? आन्सर असेल आपलं आय फेल्ट व्हेरी हॅपी अँड प्राऊड ॲट दॅट टाइम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झालेला आहात का? मित्रांनो बघा, जसं आपण यशस्वी होत असतो त्याच प्रकारे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपल्याला कधी कधी अपयशही मिळत असतं. तर या ठिकाणी आपण आन्सर या प्रकारे लिहिणार आहोत. यस समटाइम्स आय फेल्ड बट आय डिड नॉट गिव्ह अप. आपण जरी मित्रांनो अपयशी झालो असतो पण आपण सोडून देत नाहीत एखादी गोष्ट, आपण पुन्हा प्रयत्न करतो, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? ज्या प्रकारे आपण सक्सेस ऍक्सेप्ट करतो, स्वीकारतो, त्याच प्रकारे आपण अपयश, फेल्युअरही स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तर बघा आपण आन्सर लिहिणार आहोत मित्रांनो. यस बिकॉज फेल्युअर टीचेस अस हाऊ टू इम्प्रूव्ह. ज्या प्रकारे आपण यश हे स्वीकारत असतो त्याच प्रकारे अपयश सुद्धा आपलं स्वीकार करणं आवश्यक मित्रांनो आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? जर तुम्ही समजा टीम मध्ये निवडला गेला नाहीत तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार आहोत. आय विल प्रॅक्टिस हार्डर अँड ट्राय अगेन नेक्स्ट टाइम. या प्रकारे आपल्या चिटचॅटच्या क्वेश्चन्स मित्रांनो आपण आन्सर लिहिणार आहोत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बघूया आपला पुढचा क्वेश्चन. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. खालील शब्दांचे संच मित्रांनो आपल्याला मोठ्याने वाचून घ्यायचे आहेत. हे आपल्याला वाचनाचे दिलेले शब्द आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढील दिलेली ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या. ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. रिअरेंज इच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साइज ऑर ग्रोथ. आता या ठिकाणी दिलेले आपल्याला जे सेट आहेत त्यांना आपल्याला रिअरेंज करायचं आहे अकॉर्डिंग टू देअर साइज ऑर ग्रोथ इन इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डरने मित्रांनो आपण यांना म्हणजे चढत्या क्रमाने यांना आपण लावणार आहोत. आधी लहान घ्यायचा आणि हळूहळू मोठा करत जायचा आपल्याला. तर बघूया आपण आन्सर या प्रकारे यांचं असेल. स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन. स्टोन, रॉक, हिल, माउंटन. सीड, सॅपलिंग, प्लांट, ट्री. बेबी, चाइल्ड, यूथ, अडल्ट. या प्रकारे मित्रांनो यांना आपण इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लावणार आहोत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. आपल्या मित्रांनो प्री प्रायमरी क्लासेसमध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस प्राथमिक शाळांमध्ये होतो तर आपण एक गोष्ट शिकलेलो आहोत सगळेजण, द लायन अँड द माऊस. सिंह आणि उंदीर ही गोष्ट मित्रांनो आपण सगळेजण शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे बघा. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युजिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. या ठिकाणी आपल्याला बॉक्समध्ये हे खाली शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा वापर करून हे जे आपल्याला ब्लँक प्लेस या ठिकाणी मित्रांनो दिसत आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि आपल्याला ही स्टोरी आपली कम्प्लीट करायची आहे, द लायन अँड द माऊस. तर मित्रांनो बघा ही स्टोरी आपण कम्प्लीट करूया. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. सिंह जंगलात झोपलेला होता. या प्रकारे आपली ही स्टोरी बघा सिंहाची.
अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. किंवा एक उंदीर त्या ठिकाणी येतो आणि उंदीर त्याच्या अंगावर खेळू लागतो. त्यावेळेला सिंह रागाने उठला. अँग्रीली इथं आपण भरणार आहोत. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. त्याने सिंह त्या उंदीरला पकडलं आणि तो त्याला मारण्यासाठी तयार झाला. त्याला मारणार या प्रकारे स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. द माऊस बेग द लायन टू लिव्ह इट अँड सेड दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. उंदीरने मग त्याला विनंती केली, सोडण्याची विनंती केली आणि काय सांगतो उंदीर त्याला, सम डे इट वुड हेल्प द लायन. एखाद्या दिवशी तो लायनला म्हणजे बघा सिंहाला मदत करेल. द लायन लाफ अँड लेट इट गो. सिंहाला त्यावेळेस हसू आलं आणि सिंहाने त्याला जाऊ दिलं. वन डे, एके दिवशी काय घडलं बघा, द लायन वॉज कॉट इन अ नेट सेट अप बाय हंटर्स. बघा एके दिवशी हंटर्सने म्हणजे शिकाऱ्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्या जाळ्यामध्ये सिंह अडकला. ही रोड, इथं रोड शब्द वापरावा आपल्याला. ही रोड लाऊडली ॲज इट ट्राईड टू हार्ड टू एस्केप. त्याने सुटण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने गर्जना करणे, बघा रोडचा अर्थ होतो सिंह गर्जना करणे. सिंहाने मोठ्याने गर्जना केली, सुटण्याचा खूप त्याने प्रयत्न केला. द माऊस हर्ड द लायन. त्यावेळेस त्या उंदराने सिंहाचा आवाज ऐकला. अँड केम, आणि या ठिकाणी तो आला. आता बघा इट म्हणजे तो माऊस. इट शेव्ड अप द नेट विथ इट्स शार्प टीथ. शेवट म्हणजे बघा कुरतडून टाकणे. त्या उंदीरने ते जे जाळं त्या ठिकाणी होतं त्या जाळ्याला कुरतडलं आपल्या शार्प अशा तीक्ष्णशा दातांनी. अँड सेट द लायन फ्री, आणि त्या सिंहाला मुक्त केलं. या प्रकारे मित्रांनो ही स्टोरी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी, द लायन अँड द माऊस, जे आपण आपल्या प्री प्रायमरी क्लासेसमध्ये नक्कीच सर्वजण शिकलेलो आहोत. आणि या शब्दांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. तर आन्सर बघूया आपलं कशा प्रकारे असेल. या प्रकारे आपलं या ठिकाणी आन्सर फिलअप केलेले आहेत आणि ही स्टोरी आपण सर्वजण चांगल्या प्रकारे लिहिणार आहोत. आणि एक या ठिकाणी महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या पुढचा, तो म्हणजे आपल्याला विचारला आहे मोरल ऑफ द स्टोरी. या गोष्टीतून आपण काय शिकणार आहोत. आपल्या गोष्टीचं मोरल मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं आहे. आपलं मोरल असेल एव्हरीथिंग हॅज इट्स ओन व्हॅल्यू. बघा प्रत्येकाला त्याची स्वतःची व्हॅल्यू असते, प्रत्येकाला स्वतःचं मूल्य असतं. आता छोटासा असणारा माऊस तो सुद्धा त्या किंग ऑफ द फॉरेस्टला सुद्धा मदत करू शकतो. या प्रकारे मित्रांनो ही स्टोरी आपल्याला समजवते. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुक मध्ये असणारी आपली फर्स्ट पोएम बी द बेस्ट या पोएमचे वॉर्मिंग अप आणि चिटचॅट मित्रांनो अभ्यासले. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तुम्हाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि तसंच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि या प्रकारे आपण आता पुढे आपला जो सिलेबस असेल आणि इतरही वर्गांचा सिलेबस या प्रकारे सर्व कंप्लीट करून घेणार आहोत. जे विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला भेट दिली नसेल त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला भेट द्या. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. प्लेलिस्ट वाईज तुम्ही त्या सर्व व्हिडिओचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतात. ओके फ्रेंड्स, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट. बाय.